दाजीपूर बस स्टँड येथे एसटी बस पलटी, 5 जण जखमी। देवगड निपाणी राज्यमार्गावरील दाजीपूर बस स्टँड येथे मालवणहून पुण्याला जाणारी मालवण निगडी MH13 CU 8728 ही एसटी बस वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाली। ही घटना सकाळी 10:30च्या सुमारास घडली। यामध्ये असणारे 5 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दाजीपूर बस स्टँड येथे वळणाचा अंदाज न आल्याने एसटी बस पलटी झाली। या अपघातात महिला वैभवी सचिन पाटील, प्रिया प्रकाश पाटील, लता भरत मांजरेकर सर्व राहणार ओलवण या किरकोळ जखमी झाल्या। सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राधानगरी पोलीस स्टेशन व राधानगरी आगार व्यवस्थापकांना कळवले। त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले। मालवण निगडी गाडी कोल्हापूरमध्ये जाणारी होती, ती दाजीपूरला थांबली होती आणि 4-5 माणसं ते घेऊन पुढे जात असते वेळी 200 मीटरवरती गाडी ती डायरेक्ट अचानक खाली गेली। साईडला माझं हॉटेल आहे, ते हॉटेलला मी असल्यामुळे मी माणसांना मदत करण्यासाठी मी स्वतः जाऊन तिथे हजर राहिलो आणि माणसांना बाहेर काढले। बरं, किती जण जखमी आहेत त्याच्यामध्ये? काय किती? तिथे 4-5 जण आता सध्या तरी लेडीज जखमी आहेत ते। बरं, ती मग कुठली प्रॉपरची आहेत का बाहेरच्या? दाजीपूरच्या आहेत ती। त्याच्यामध्ये लेडीज किती आहे? लेडीज 3 आहेत आणि 2 जेंट्स आहेत। मग त्यांना काय जास्त दुखापत वगैरे झाली का? जास्त काय दुखापत त्यांना आतून असं म्हणजे चुबका मारला लागलेला त्यांना। बरं, मग घटनास्थळावर ते घडल्यानंतर तुम्ही कोणाला कळवलं काय? मी पोलिसांना फोन केलं होतं, नंतर ॲम्ब्युलन्स आली। हां, पण ॲम्ब्युलन्स आम्ही प्रायव्हेट गाडी करून आम्ही इथे आलो, हॉस्पिटलला इथे आलो राधानगरीमध्ये। बरं, मग आता सध्या त्यांच्यावर काय उपचार चालू आहेत सगळे व्यवस्थित? आहे, उपचार चालू होता सध्या आहेत ना? अपघातात जखमी झालेल्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। KK न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। गोकुळ सोबत गोकुल